नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सीए के सह फ्रॉम केकेसीएस न्यूज स्टुडिओ. विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आजच्या लेटेस्ट ब्रेकिंग अपडेट न्यूज मध्ये. सध्या MMRDA म्हणजेच तुम्ही जस्ट त्याची जाहिरात निघालेली, त्याची इन्फॉर्मेशन ऑलरेडी बघितली असावी. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, ज्यांनी ऍड नाही बघितले त्यांच्यासाठी सांगतो की मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण म्हणजे MMRDA त्यांच्या एकूण 235 जागा निघालेल्या 2026 ची वॅकन्सी आहे आणि त्याच्यामध्ये उपलेखापालसाठी 33 जागा आहेत. ही सगळी चांगली गोष्ट आहे. मग प्रॉब्लेम काय आहे सर? आपली कधी पोस्टरवर तुम्ही लिहिलेलं आहे की एक्सेप्टेबल नाही है, क्या एक्सेप्टेबल नहीं है? सो स्टुडंट्स, उपलेखापाल गट क साठी, गट क ची पोस्ट आहे, S14 सॅलरी आहे, सॅलरी स्केल. तर मुलांना त्याच्यासाठी कंडिशन काय ठेवलेली? कंडिशन नंबर 1 की तुम्हाला क्वालिफिकेशन तर पाहिजेच, म्हणजे ग्रॅज्युएशन पाहिजे. ग्रॅज्युएशन मध्ये 60% आणि ओपन कॅटेगरीसाठी रिझर्वेशन साठी 55%. मुलांना याच्यासाठी पहिली गोष्ट तर ही की लोकांना बेरोजगारी एवढी आहे, जॉब भेटत नाहीये, वर्षानुवर्ष मेहनत करत जात आहे, पोस्ट काढायचा काहीतरी प्रयत्न आहे, ड्रीम आहे. सगळ्या करिअर सोडून एक अनसर्टन करिअर, सर्वात जास्त डेंजरस, सर्वात जास्त रिस्की करिअर म्हणजे स्पर्धा परीक्षांमध्ये एंट्री केलेली आहे. कुठेतरी वाटतं बेरोजगार उमेदवाराला अपेक्षा आहे की आपल्याला रोजगार भेटेल लाईफमध्ये, आज ना उद्या, उद्या ना परवा, कधी ना कधी भेटेल आणि एकदाच आपल्याला फायद्याने नोकरी लागेल, नोकरी लागली की छोकरी भेटेल, छोकरी झालं का डोकरा डोकरी भेटेल, सगळी सिस्टम आहे. पण पहिले सिस्टम जे नोकरी, तिथंच गाडी अटकली, छोकरी तर लई लांबचा विषय राव. प्रॉब्लेम काय ना की आजच्या डेटला पहिली गोष्ट हे, आणि मुलांना हे जर तुम्ही ऑब्झर्व केलं असेल, हे कॉमर्स वाल्यांसोबतच चुकीचं होत चाललंय. म्हणजे कोणतीही पोस्ट हो, कोणतंही डिपार्टमेंट राव, कॉमर्स वाल्यांचं म्हणजे गेमच करायचा ठरवूनच घेतलेलं आहे. कॉमर्सची वाणिज्य शाखेचा अख्खा म्हणजे काही ठेवायचंच नाही, अस्तित्वच ठेवायचं नाही. म्हणजे असं बॅक टू बॅक किती एक्झाम मध्ये करणार हा प्रकार, किती एक्झाम मध्ये, म्हणजे काहीतरी कंडिशन टाकतील. असं सुद्धा झालं म्हणजे महावितरण ज्युनियर अकाउंट असिस्टंटला काय केलं, अचानक 110 मार्काचा अकाउंट 50 मार्कावर घेऊन आले एक्झामच्या 15 दिवसाआधी. कांट हेल्प इट. त्याच्यात सिलेक्शन झालेले स्टुडंट्स कोणते? मेजॉरिटी बँकिंग वाले स्टुडंट, कॉमर्स वाले सोडून बँकिंग वाले झाले. ठीक आहे, हरकत नाही, सिलेक्ट झाले, त्यांना अभिनंदन. अरे पण तुम्ही एक्झाम म्हणजे ऍडव्हर्टाइजमेंट निघाल्यानंतर 10 महिन्यानंतर एक्झाम होते आणि 15 दिवसांनी सिलेबस बदलला जातो. मुलांना हे एक एक्झाम्पल आहे. अशा खूप साऱ्या गोष्टी चुकीच्या होत आहेत, खूप साऱ्या गोष्टी अन्याय होतोय म्हणजे कॉमर्सच्या विद्यार्थ्यावर. ठीक आहे, आता ज्या कॉमर्सच्या जागा होत्या, हक्काच्या जागा, ज्या फक्त आणि फक्त वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांनाच भेटल्या पाहिजे. जसं स्थानिक संस्थेच्या मागे आपण व्हिजिट पण केलं होतं, नाशिकमध्ये ऑफिसला गेलो होतो, व्हिजिट पण केलं होतं, रिक्वेस्ट ऍप्लिकेशन पण दिलंय. आणि त्यांनी काय केलं, जिथे जिथे आतापर्यंत कॉमर्स म्हणजे 2018 मध्ये झालेली एक्झाम, जिथे कॉमर्स ग्रॅज्युएशन क्रायटेरिया आहे, सेम एक्झाम आता होते आणि त्याच्यात एनी ग्रॅज्युएशन केलं जातं राव. काय अर्थ आहे याला? आणि आता फायनली उपलेखापाल ही पद की कॉमर्स ग्रॅज्युएशन जे तेवढं काढलं, उपकार केले, कॉमर्स ग्रॅज्युएट लिहिलं तुम्ही ऍटलिस्ट, आणि पुढे काय केलं, कंडिशन 60% आणि 55%. याच्यावर मी पण आता ऍक्च्युअली ऑफिशियल अवर्स 5:30 आय थिंक संपले, त्याच्यानंतर 5:40च्या आसपास वेळ झाला होता थोडा, मी कॉल केला पण कनेक्ट नाही होऊ शकला. ऑफकोर्स ऑफिशियल अवर्स संपल्यामुळे, उद्या तर शिवजयंतीची सुट्टी आहे, त्याच्यानंतर पण डेफिनेटली कनेक्ट करूया. ते अपडेट पण देईलच मी काय बोलणं झालं ते. सो काही विद्यार्थ्यांचं जे कम्युनिकेशन झालं तर त्यांना काय उत्तर देण्यात आलं की ज्यांना 55-60% खाली, त्यांना डेबिट क्रेडिट कुठे समजणार आहे? विद्यार्थी मित्रांनो, फॉर एक्झाम्पल माझं सांगतो, समजा मी आता माझं चार्टर्ड अकाउंटन्सी डिग्री कंप्लीट आहे, CA कंप्लीट आहे. आता माझा फोकस प्युअरली CA वर होता, राईट. मला लाईफमध्ये CA बनायचंय, माझा फोकस तिकडे होता, ग्रॅज्युएशनवर अजिबात फोकस नव्हता. बाजूला एक साईड बिझनेस, साईड पार्ट म्हणून मी ग्रॅज्युएशन केलं. समजा त्याच्यात 50% पास झालोय मी, याचा अर्थ मला डेबिट क्रेडिट नाही येत. अरे अख्ख्या महाराष्ट्रातल्या लाखो पदे पोरांना शिकवतो आपण डेबिट क्रेडिट, याचा काय सेन्स? याच्यात काय अर्थ डेबिट क्रेडिट नाही यायचा? याचा अर्थ बाकी एक्झाम्सला, ज्या बाकीच्या एक्झाम येतात ज्याच्यात 50-60, 55-60% क्रायटेरिया नसतो, एनी ग्रॅज्युएट किंवा फक्त कॉमर्स ग्रॅज्युएट असतं, म्हणजे ते जे सिलेक्ट झालेले लोक आहे त्यांना डेबिट क्रेडिट येतच नसेल. आजपर्यंत जेवढ्या एक्झाम झाल्या जिथे फक्त कॉमर्स ग्रॅज्युएट क्रायटेरिया होत्या, त्या लोकांना ऑफिसर बनून बसले पण त्यांना डेबिट क्रेडिट अप्लायच नसेल करता आलं. काय सेन्स आहे याच्यात? तुम्ही 55-60% हे लॉजिक लावणार डेबिट क्रेडिट येतं की नाही असं? काहीच तथ्य नाही राव याच्यात. ट्रेनिंग पिरियड असतो ना, ट्रेनिंग पिरियड कशासाठी असतो? मग याच्यासाठीच ना, डेबिट क्रेडिट शिकवाल ना तुम्ही. बेसिकली पहिली गोष्ट ही बुकिश लँग्वेज आणि ऍक्च्युअल कामाचं लँग्वेज, प्रॅक्टिकल लँग्वेज, प्रॅक्टिकल जे काम केलं जातं याच्यात फरक आहे. जे ऍक्च्युअल मध्ये तिथं ऍज अन ऑफिसर त्या जागेवर बसल्यावर जे काम करायचंय त्याच्यासाठी ट्रेनिंग आहे ना राव. आणि आता काय सांगायचं, अशा पोस्ट, अशा लोकांना काय सिलेक्ट केलेल्या अक्षरशः क्वालिफिकेशन क्रायटेरिया असे होते आधी. आता आजच्या डेटला खूप सारे ज्युनियर कडनं तुम्ही ऐकलं असेल, ते ज्युनियर लेवलला काम करतात, त्यांचे सिनियर्स आहे, त्यांना कम्प्युटर चालवता येत नाही, त्यांना काहीच ऑपरेट करता येत नाही, त्यांना समजत नाही, पण यांना काम करावं लागतं. मग ते कसे पोहोचले राव? ते खूप मोठी गोष्ट आहे. पण सांगायचा अर्थ एवढाच आहे, हे एकदम जाचं कट आहे. 55-60% काहीच कारण नाहीये, फक्त कॉमर्स ग्रॅज्युएशन ठीक आहे, MSc ठीक आहे, आणि त्यातल्या त्यात राव तुम्ही एकंदरीत ज्याला जॉब आहे त्याला जॉब देताय ना.
जो ऑलरेडी वर्किंग आहे त्यालाच वर्किंग करताय. बेरोजगार, तो बेरोजगारच राहतोय. ज्याला रोजगार त्यालाच रोजगार देता राव तुम्ही. जीही नवीन वॅकन्सी येईल त्या वॅकन्सीमध्ये एकच आम्ही करणार, काय, आम्ही कंडिशन अशा टाकणार की ऑलरेडी जो जॉब करतोय कुठेतरी, आणि ते पण देऊन टाकणार आहोत, गव्हर्नमेंट, सेमी गव्हर्नमेंट, ऑटोनॉमस किंवा प्रोफेशनल इन्स्टिट्यूशन. मग आता मोठा प्रश्न, सर सीए कडे जॉब केलाय चालेल का, अकाउंटंट कडे एक्सपिरियन्स आहे चालेल का, सर स्वतः थोड्या दिवस काही प्रॅक्टिस केली, क्लायंटचं काम केलं चालेल का. तर याच्यात उत्तर नाही येणार आहो. बसतात का नाही, किती मोठा क्वेश्चन मार्क आहे याच्यात. विद्यार्थ्यांचे आम्हाला प्रश्न येतात आणि ते जेन्युइन क्वेश्चन असतात. काय उत्तर द्यायचं. आता त्यांनी म्हटलेलं आहे शासकीय, निमशासकीय, स्वायत्त संस्था, व्यावसायिक संस्था. आता समजा एखाद्याने फक्त अकाउंटंटकडे, जे सीए पण नव्हते, अकाउंटंटकडे काम केलंय, 2 वर्ष काम केलंय, मग ते याच्यात बसतात का, नाही बसत. मग काय त्याचा एक्सपिरियन्स काउंटच नाही होणार का, 3 वर्ष जरी काम केलं असेल तरी. का अशा चाचाकाठी टाकतात राव. म्हणजे असं घास आम्ही देऊ पण आम्ही खाऊ देणार नाही, काय अर्थ आहे राव त्याला. नका देऊ ना घास तुमचा, काही सेन्स नाही मला त्याच्यात. हक्काच्या जागा आहे, प्रॉपरली त्या क्वालिफिकेशन क्रायटेरिया, त्यातल्या त्यात ज्या युपीएससी सारख्या एक्झामचे आहेत, वन ऑफ द टफेस्ट एक्झाम इन द वर्ल्ड, टॉप लेवल सिव्हिल एक्झाम, सिव्हिल सर्व्हिसेस इन द इंडिया. सिव्हिल सर्व्हिसेसच्या टॉप लेवलच्या एक्झामला जाण्यासाठी तिथं काही कंडिशन राहत नाही, तिथे ग्रॅज्युएशन चालतं आणि तुम्हाला 55-60% पाहिजे राव. काय गरज आहे, काय अर्थ याला, काहीच रिझन नाही, काहीच सेन्सेबल, एक्सेप्टेबलच नाहीये. कोणताच रिझन एक्सेप्टेबल नाही. डेबिट क्रेडिट काहीच एक्सेप्टेबल नाहीये. 100% याच्यावर आपण ऍक्शन घेणार. नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन केले, मुलांना नसतील केलं तर मी करून द्यायला लावतो. नंबर मेन्शन करतील कमेंट बॉक्समध्ये पण, तर त्याच्यावर कॉल करा, 100% कॉल करा. त्याच्यानंतर गरज पडली तर व्हिजिट करू आपण. डेफिनेटली व्हिजिटचं जे पण असेल तर जायचं असेल तर मी ऍडव्हान्समध्ये तुम्हाला सांगेल. पण मुलांनो, मला पहिल्यांदा आनंद झाला की ह्यावेळेस तरी विद्यार्थी स्वतःहून पेटले. लई चांगलं झालं. एव्हरी टाइम असं जागा करावं लागतं विद्यार्थ्यांना. जागा व्हा रे, चला रे, आपल्यासाठी जागा आहेत रे. आणि जेव्हा फक्त कॉमर्सचा विषय असतो तेव्हा गर्दी जमत नाही कधीच. ठीक आहे. जी गर्दी व्हायला बघितलं असेल, समजा कधी लाईफमध्ये तुम्ही गर्दी झाली, खूप लोक गेले, तर तिथे भरपूर साऱ्या वॅकन्सी झाला असेल. समजा आता हा पिक्चर बघताय तुम्ही, फॉर एक्झाम्पल मुंबईला आम्ही व्हिजिट केलं होतं विद्यार्थ्यांनी. तर विद्यार्थ्यांनी व्हिजिट केलं, तुम्हाला आज दिसतंय बऱ्यापैकी संख्या चांगली दिसते याच्यात फोटोमध्ये, बरोबर. इथे फक्त का बरं संख्या माहितीये, फक्त कॉमर्स आले नाहीये म्हणून. फक्त कॉमर्सचा क्रायटेरिया करू दे एवढे लोक नाही दिसणार. ही तुमची सॅड रियालिटी आहे. तुमची युनिटी किती तुम्हालाही माहिती आहे. त्याच्यामुळे आता ते तोडा फोडा, राज्यकरण, गट बनवा आणि हा गट काय म्हणतो तो गट काय म्हणतो ते जाऊ द्या. आपल्याला एवढंच आहे, आपल्याला आपला पर्पज साध्य करायचा आहे. आपण सगळे एक आहोत. आणि याच्यात मला अजून आनंद हा पण आहे की महाराष्ट्रातले बाकी शिक्षक पहिल्यांदा जागे झालेत. आता पुढे काय ऍक्शन करतील का ते बघूया, पण पहिल्यांदा जागे झालेत हे बघून खूप छान वाटलं की शिक्षकांना हे वाटलं की हा भाऊ विद्यार्थ्यांच्या हिताचं बोलावं, करावं. दॅट इज व्हेरी ग्रेट थिंग. अप्रिशिएबल. रिस्पेक्ट टू यू सर. आपण सगळे टीचर सोबत आहोत, सगळी युनिटी सोबत आहे, सगळे विद्यार्थी सोबत आहोत. आपली मागणी जेव्हा आपण स्ट्रॉंगली, युनॅनिमसली एक मिळून, ते एक हे तो सेफ आहे, एकत्र येऊन जेव्हा डिमांड ठेवू ना, तरच काहीतरी होईल. त्याच्यामुळे आता उद्या तर डेफिनेटली शिवरायांची जयंती आहे, त्याचं डेफिनेटली सेलिब्रेशन ऑफिस वगैरे बंद राहील. त्याच्यानंतर आपण त्याच्यावर ऍक्शन घेऊया आणि शिवरायांकडनं डेफिनेटली प्रेरणा घ्या. ते लढले नसते तर स्वराज्य कधीच स्थापन झालं नसतं. आणि शिवराय, मावळे जे होते, मावळे खूपच कमी होते, बरोबर ना, ऍज कम्पेअर टू मुघल, त्यांच्या कंपॅरिझन मध्ये. पण मावळ्यांची जी ताकद होती ना, ते कमी लोकांमधली जी ताकद होती, त्यांनी ते हजारो जरी असले तर समोरच्या लाखो मुघलांना हरवू शकत होते. बस तेवढीच ताकद तुमच्यात पाहिजे पोरांनो. तेवढेच एकजुटीने एकदम, की मावळा फुटणार नाही, काय होऊन जाओ. मावळा कधीच फुटणार नाही. तुम्ही काही करून घ्या, त्याचं रक्त काढून घ्या, मावळा फुटणार नाही. एवढी जी युनिटी घेतली ना, एवढं शिवरायांकडनं शिकले ना, कोणती एक्झाम राहो, कोणती डिपार्टमेंट राहो, समोरचा कोणी राहो, काहीच घाबरायचं कारण नाही. आपण आपल्या हक्काची गोष्ट मागतोय, डेफिनेटली आपण याच्यासाठी लढणार. पुढची जी पण अपडेट असेल मुलांना मी डेफिनेटली तुम्हाला कळवेलच. तुमची साथ असू द्या, तुमचा असा जोरदार रिस्पॉन्स असू द्या. भेटूया नेक्स्ट अपडेटमध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून्ड अँड हॅपी लर्निंग विथ CA KK सर. बाय बाय.